खूप सुंदर होता। महेश सरांनी मला ही गोष्ट शिवाजीराजे भोसलेच्या वेळेला सांगितली होती आणि तेव्हापासूनच मला खूप उत्सुकता होती या चित्रपटात काम करण्याची आणि उमा ही भूमिका साकारण्याची। 1930 ते 50 हा काळ आहे जो आमच्या पिढीने कधीच अनुभवलेला नाही अर्थातच, किंवा त्याबद्दल फारशी काही इतिहास सोडला तर काही चर्चाही नाही, किंवा त्या काळचे सिनेमे पाहिले असतील तरच। पण स्वतः त्या काळाचा एक भाग होऊन एक गोष्ट लोकांपुढे सादर करण्याचा अनुभव अर्थातच या चित्रपटात मिळाला। सगळ्याच गोष्टी आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्नांचाही उल्लेख त्याच्यात आहे, पण त्याचबरोबरीने सतत आम्ही जे म्हणतो की एक विलक्षण प्रेम कहाणी असं जे आहे ते प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची किंवा स्पर्शाची गरज नसते। काही वेळेला न बोलता सुद्धा तुमच्या भावना व्यक्त होतात, अशीच एक भावना या चित्रपटात आहे। आणि त्या भावनेच्या आसपास त्या व्यक्तीला, त्या मुलीला, उमाला आणि हरीला आणि महादेवला येणारे अनुभव, त्यांच्या आयुष्यात येणारी वेगवेगळी वळणं आणि त्यानुसार फुलत जाणारं हे कथानक, असा हा प्रवास आहे उमाचा। माझ्या रोलबद्दल मी सांगायला गेलं तर मला गोष्ट सांगावी लागेल जी मला सांगायची नाही आहे, कारण माझी अशी खूप कळकळीची विनंती आहे की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा, त्यामुळे मी गोष्ट नाही सांगणार। पण अर्थातच प्रत्येक अभिनेत्रीला करावासा वाटेल असा, आणि प्रत्येकाला केल्यानंतर आपण केलेल्या कामाचं काही टक्के का होईना समाधान मिळेल, की आपल्याला काहीतरी करायला मिळालं याचं समाधान मिळेल, असा माझा रोल होता।